हवेली. अनिकेत आपल्या कुटुंबासोबत शिमल्याला स्थायिक होतो. अनिकेतची बायको पूनम आणि त्याची मुलगी आयशा असं अनिकेतचं छोटंसं कुटुंब आहे. अनिकेत खूप मोठा बिझनेसमॅन असतो. ज्या दिवशी आयशाचा जन्म झाला तेव्हापासून अनिकेतला बिझनेसमध्ये फायदाच फायदा होऊ लागला. मोठमोठे प्रोजेक्ट त्याला मिळू लागले. शिमल्याचा प्रोजेक्ट पण आयेशामुळेच त्याला मिळाला असं त्याला वाटू लागलं. अनिकेतचं मोठं हॉटेल बांधण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तो शिमल्याला आला होता. अनिकेतचा बिझनेस पार्टनरही होता. अरुण नाव होतं त्याचं. अरुण आणि अनिकेत ह्या प्रोजेक्टवर मिळून काम करणार होते. ज्या ठिकाणी हे हॉटेल बांधणार आहेत ती एक आलिशान हवेली आहे आणि ती हवेली अरुणची आहे. अरुणलाही ती हवेली तोडून तिथे मोठं हॉटेल बांधायचं आहे म्हणून अनिकेत बरोबर पार्टनरशिप त्याने केली होती. तसा अरुण अमेरिकेला राहत असे. अनिकेत दुसऱ्या दिवशी साईटवर जायचा होता जिथे तो हॉटेल बांधणार होता. रात्रीचं जेवण करून तिघेही झोपी गेले. आयेशासुद्धा आपल्या रूममध्ये झोपली होती. मध्यरात्री आयेशाला झोपेतच अस्वस्थ वाटू लागलं, कारण आजही तिला स्वप्नात तेच दिसत होतं जे लहानपणापासून तिला स्वप्नात दिसत आलं होतं. ती नेहमीप्रमाणे घाबरून उठली. ती पूर्ण घामाघूम झाली होती. तिला कळतच नव्हतं की हे स्वप्न काय आहे आणि हे स्वप्न तिलाच का दिसतंय. पण आयेशाला त्या स्वप्नाची आता सवय झाली होती. असं वाटत होतं की जणू हे स्वप्न आयेशाच्या जीवनातला एक भागच आहे. आयेशा पाणी पिऊन पुन्हा झोपून गेली. सकाळी उठल्यानंतर आयेशाने आपल्या आईबाबांना रात्रीच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. आई बाबा, काल रात्री मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. पण यावेळी स्वप्नात ना मला सगळं भुरकट दिसत होतं. त्या रूममध्ये ती दोघं अ, पण मला त्या दोघांचे चेहरे पण दिसत नव्हते. ती दोघं एकमेकांच्या मिठीत होते आणि अचानक त्याने पाठीमागून येऊन चाकूचा वार केला आणि आपल्यापासून तिला लांब ढकललं. तो तिच्या चेहऱ्यावर सपासप वार करत होता. ती ओरडत होती, "मला मारू नकोस, मला मारू नकोस." पण तिला तो तोपर्यंत मारत होता जोपर्यंत तिने तिचा दम सोडला नाही. पण ते स्वप्न असं वाटत होतं की जणू काही ते स्वप्न मीच जगते. हे सगळं माझ्याबरोबरच घडतंय. हे ऐकल्यावर पूनम आणि अनिकेत सुद्धा घाबरतात. ते आयेशाला त्यातून सावरतात. अनिकेत थोडा विचार करतो आणि बोलतो, तुम्ही दोघेही माझ्यासोबत माझ्या साईटवर चला. आयेशा बाहेर फिरली तर तिला थोडंसं बरं वाटेल असं बोलून तिघेही निघून जातात. अनिकेत गाडी साईटवर नेऊन थांबवतो. ते तिघही गाडीतून उतरतात. आयेशा समोर बघते आणि थक्कच होते. ती पाहते तर समोर एक आलिशान हवेली असते जिथे हॉटेल बांधण्यात येणार असतं. आयेशा त्या हवेलीला बघण्यात मग्न होऊन बोलते, मी इथे तर आलीये. ही जागा माझ्या ओळखीची आहे. हे ऐकल्यावर पूनम आणि अनिकेत हसायला लागतात. दोघांच्याही हसण्याच्या आवाजाने आयेशा भानावर येते. अनिकेत बोलतो, अगं बाळा, तुझ्या जन्मानंतर आपण पहिल्यांदा इथे आलो आहोत, तर ही जागा तुझ्या ओळखीची कशी काय असणार हा. आयेशा मात्र त्यांना काहीही न बोलता फक्त एकटेक हवेलीकडे पाहत असते आणि मनात बोलते, एवढ्या सुंदर हवेलीला तुम्ही का तोडताय. अनिकेत आयेशाला बोलतो, चल आता आपण आतमध्ये जाऊया. आयेशा आत जाऊन हवेलीला निहाळते. ती बघत बघत पहिल्या मजल्यावर जाते. तिथे तिला डाव्या बाजूला एक रूम दिसतो. ती त्या रूममध्ये जाते आणि पाहते तर तिला धक्काच बसतो. कारण तो रूम तोच असतो जो तिला स्वप्नांमध्ये दिसत असतो. काही क्षणात तिच्या समोर तेच दृश्य उभं राहतं जे स्वप्नात घडत असतं. ते बघून आयेशाला वाटत होतं की ते स्वप्न सत्यात घडत आहे. आयेशा त्या स्वप्नात गुंग होऊन जाते. तिला कसलंच भान राहत नाही. ती फक्त त्या स्वप्नातल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात असते. आयेशा पूर्णपणे घाबरली होती. तिला मारू नको असं मोठ्याने आयेशा ओरडत असते. ती पुढे जाणार तितक्यात अनिकेत मागून आयेशाच्या खांद्यावर हात ठेवत आयेशाला जोरात हाक मारतो, आयेशा, आयेशा. आयेशा घाबरलेली असते. ती अनिकेतला घाबरलेल्या आवाजात बोलू लागते, तो 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 तिला मारतोय. तो तो तिला मारतोय.
अनिकेत आजूबाजूला बघतो आणि बोलतो, कोण कोण कोणाला मारतोय? आयशा मागे वळते आणि पाहते तर तिथे कोणीच नसतं. तिला काहीच समजत नाही. ती धावत धावत हवेलीच्या बाहेर जाऊन गाडीत बसते. तिच्या मागून पूनम आणि अनिकेत पण मागे जातात. तिला विचारतात, काय झालं? तू धावत का आलीस? आणि तू घाबरलेली का आहेस? आयशा काहीच उत्तर देत नाही. ती फक्त मला घरी जायचंय एवढंच बोलते. पूनम आणि अनिकेत थोडं टेन्शनमध्ये येतात. अचानक काय झालं आयशाला? घरी आल्यानंतर सुद्धा आयशा सरळ आपल्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करते. तिच्या मागोमाग अनिकेत आणि पूनमही जातात. तिचा दरवाजा खटखटवत तिला विचारतात, आयशा बेटा काय झालंय? तू अशी का घाबरली आहेस? दरवाजा तरी उघड, बोल ना आमच्याशी. पण काही केल्या आयशा दरवाजा उघडतच नाही. शेवटी अनिकेत पूनमला म्हणतो, राहू दे, राहू दे पूनम. आपण थोडा वेळ तिला असंच एकटीला सोडूया. तिचं मन शांत झालं की ती स्वतःहून बोलेल आपल्याशी. असं बोलून ते दोघेही निघून जातात. आयशा थोड्या वेळाने रूमच्या बाहेर येते. ती आपल्या आईबाबांना हवेलीमध्ये तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगते. त्या दोघांनाही कळत नाही की आयशाबरोबर हे काय होतंय. ते दोघेही आयशाला सावरतात आणि तिला आराम करायला सांगतात. पूनम अनिकेतला बोलते की आपण आयशाला चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे. अनिकेत डॉक्टरांना अपॉइंटमेंट घेण्यासाठी फोन लावतो. पण डॉक्टर आउट ऑफ इंडिया असतात. त्यामुळे अनिकेतला अपॉइंटमेंट मिळत नाही. अपॉइंटमेंट न मिळाल्याने दोघेही आयशाच्या काळजीत असतात. तेवढ्यात पूनम अनिकेतला बोलते, अरे अनिकेत, 2 दिवसानंतर आपल्या आयशाचा वाढदिवस आहे. अनिकेत बोलतो, अरे हो, कामाच्या गडबडीत आणि टेन्शनमुळे मी पूर्ण विसरूनच गेलो होतो. आपल्या आयशाचा वाढदिवस आहे तो. आपल्या आयशाला 18 वर्ष पूर्ण होतील. तेवढ्यात पूनम अनिकेतला आयडिया सुचवते. मी काय म्हणते अनिकेत, आयशाच्या पार्ट मी काय म्हणते अनिकेत, आयशाच्या बड्डे पार्टीसोबत तुझ्याही न्यू प्रोजेक्टची पार्टी ठेवली तर? त्यावर अनिकेत बोलतो, अरे हो, अरे हो, दॅट्स अ गुड आयडिया. आणि तसंही माझा बिझनेस पार्टनर अरुणसुद्धा अमेरिकेवरून आमच्या प्रोजेक्टसाठी येणार आहे. आणि त्याला मी आयशाच्या बड्डे पार्टीचं इन्व्हिटेशन देईनच. त्या निमित्ताने तुमची पण भेट होईल. तसंही आमचे शिमल्यात काही मित्र आहेत, त्यांनाही बोलवेन. आयशा आपल्या आईबाबांचं बोलणं ऐकते आणि हट्ट करते की माझा वाढदिवस मला हवेलीमध्ये सेलिब्रेट करायचा आहे. हे ऐकल्यानंतर पूनम आणि अनिकेत विचारात पडतात. ते दोघेही आयशाला विचारतात, ते कसं शक्य? ती जुनी हवेली आहे आणि तुला हवेलीत का बड्डे सेलिब्रेट करायचं आहे? हवं तर आपण चांगलं हॉटेल बुक करूया ना. त्यावर आयशा बोलते की मला हॉटेलमध्ये नाही तर हवेलीतच बड्डे सेलिब्रेट करायचं आहे. मला माहिती नाही, पण असं वाटतं की त्या हवेलीशी माझं काहीतरी नातं आहे. आयशा खूप हट्ट करते. पूनम आयशाला ओरडणार तितक्यात अनिकेत पूनमला शांत होण्यास सांगतो. ठीक आहे आयशा, तुझी इच्छा होईल पूर्ण. आयशा अनिकेतला थँक यू बाबा असं म्हणत घट्ट मिठी मारते आणि खुश होऊन तिथून निघून जाते. पूनम अनिकेतला बोलतो, हे कसं शक्य होईल? ती किती जुनी हवेली आहे. त्यासाठी आपल्याला किती काम करावं लागेल. मलाच कळत नाहीये त्या हवेलीचं आणि आयशाचं नातं काय आहे. ती एवढा हट्ट का करते? त्यावर अनिकेत बोलतो, तू टेन्शन नको घेऊस. सगळं काही ठीक होईल. मी कामगारांना सांगून हवेलीची साफसफाई करून घेतो. आपल्यासाठी ती खुश राहणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला आपली आयशा खूप महत्त्वाची आहे. तिच्यासाठी आपण एवढं तर करूच शकतो. अखेर तो दिवस उजाडतो. आयशाचा वाढदिवस. पूनम आणि अनिकेत एकमेकांशीच बोलतात. आज आपली आयशा 18 वर्षांची झाली. छोटी आयशा एवढी मोठी कधी झाली समजलंच नाही. पूनमच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. अनिकेत तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेतो. शेवटी आयशाची इच्छा पूर्ण होते. ती खुश असते, कारण तिचा वाढदिवस तिला हव्या त्या हवेलीमध्ये सेलिब्रेट होणार असतो. इव्हिनिंगला गेस्ट यायला सुरुवात होते. पूनम आणि अनिकेत गेस्टचं वेलकम करत असतात आणि तितक्यात अनिकेतचा मित्र अरुण येतो, ज्याची पूनम आणि अनिकेत आतुरतेने वाट पाहत असतात. अनिकेत आणि अरुणची गळाभेट होते. अनिकेत
अरुणची पूनमसोबत ओळख करून देतो. शी इज माय वाईफ पूनम. आणि पूनम, हा अरुण, ज्याच्याबद्दल मी बोलत असतो. दोघेही एकमेकांना हाय हॅल्लो करतात. गप्पा गोष्टी करून झाल्याच्या नंतर अरुण अनिकेतला विचारतो, आयुष्याचा वाढदिवस या हवेलीमध्ये सेलिब्रेट करायचं का ठरवलंस? अरे, इतकी चांगली हॉटेल्स आहेत, तिथे करायचा ना. त्यावर अनिकेत बोलतो, आमच्या मॅडमची इच्छा, त्यांना त्यांचा वाढदिवस या हवेलीतच सेलिब्रेट करायचा होता. अनिकेत हसत हसत अरुणला सांगतो, आणि ती अशी सुद्धा म्हणत होती की तिचं या हवेलीशी पुराणं नातं आहे म्हणून. हो. अरुण अनिकेतला प्रश्नार्थक विचारतो, नातं? हो. मी बोललो, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. आणि तसंही आपला पण प्रोजेक्ट सुरू होणार आहे, म्हणून म्हटलं ग्रँड सेलिब्रेशनच करूया. अरुण कसल्या तरी विचारत असतो. तितक्यात अनिकेत त्याला विचारतो, अरे अरुण, काय कुठल्या विचारत आहेस? मी जे काही बोललो ते ऐकलंस ना? अरुण भानावर येऊन बोलतो, हो हो हो. खूप छान केलंस हां. खूप छान होती तुझी आयडिया. हां. बाय द वे, बर्थडे गर्ल कुठे? पूनम बोलते की ती रूममध्ये तयार होते. मी बोलवते हां तिला. थोड्या वेळाने आयशा येते. गुलाबी कलरचा ड्रेस घातलेला, अगदी बाहुलीसारखी दिसत होती. सगळ्यांच्या नजरा आयशावर टिपलेल्या. अरुणची नजर तर तिच्यावरून हटतच नव्हती. जणू काही आयशा त्याला कोणाची तरी आठवण करून देत होती. अरुण भानावर येतो. आयशा सुद्धा अरुणच्या दिशेने चालत येत असते आणि अरुणच्या समोर येऊन उभी राहते. आयशा अरुणच्या डोळ्यात डोळे घालून बोलते, आलास तू? किती उशीर केलास रे यायला. किती वाट पाहायला लावलीस. आता नाही आम्ही तुला जाऊ देणार. तिचे असे हे विचित्र बोलणं ऐकून पूनम आणि अनिकेत चक्रावून जातात. अरुण सुद्धा भांबवून जातो. अनिकेत आयशाला बोलतो, बेटा, हे अरुण अंकल आहेत. आयशा काहीच बोलत नाही. ती फक्त अरुणकडेच बघत असते. आयशा केक कट करत असते आणि पहिला केक जाऊन ती अरुणला भरवते आणि बोलते, तुझाच फेवरेट फ्लेवर आहे ना? हे ऐकून अरुण घाबरतो. त्याला कळत नाही की आयशाला कसं माहीत की हा माझा फेवरेट केक आहे. ही तर मला पहिल्यांदाच भेटली आहे. आयशाचं असं वागणं बोलणं बघून अरुणला कोणाची तरी आठवण करून देत होते. अरुणच्या मनात हजारो प्रश्न उद्भवू लागतात. अरुण मनातल्या मनातच बोलू लागतो, पण हे कसं शक्य आहे? आयशाचं असं वागणं बघून पूनम आणि अनिकेत सुद्धा विचारात पडतात. अरुणला अस्वस्थ वाटू लागतं. अरुण अनिकेतशी बोलून पार्टी अर्धवट सोडून जायला निघतो. त्यावर अनिकेत बोलतो, काय रे, काय झालं? तू ठीक तर आहेस ना? अरुण बोलतो, "ब- हां 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 हां, मी ठीक आहे. अ, फक्त मला थोडी तब्येत बिघडल्यासारखं वाटतंय रे." अनिकेत बोलतो, थोडा वेळ थांब ना, आपल्या नवीन प्रोजेक्टची पण मला अनाऊन्समेंट करायची आहे. अरुण बोलतो, ठीक आहे रे, अनाऊन्समेंट तू केलीस काय आणि मी केली काय? दोन्ही सारखंच आहे." इतक्यात आयशा बोलते, थांब ना अरुण, का निघालास इतक्या लवकर? अरुण आयशाकडे बघतो आणि अनिकेतला बाय बोलून निघून जातो. पार्टी झाल्यानंतर पूनम आणि अनिकेत आयशाबद्दल बोलत असतात. आज आयशाला काय झालं होतं? ती अशी विचित्र का वागत होती? आणि ते पण त्या अरुणसोबत? अरुणला तर ती पहिल्यांदाच भेटली होती, पण ती अशी का बोलत होती? जणू काही अरुणला ती वर्षानुवर्ष ओळखते. दोघेही आयशाला विचारायला जातात, पण तोपर्यंत आयशा झोपली होती. दुसऱ्या दिवशी अनिकेत व अरुणची प्रोजेक्टच्या संदर्भात ऑफिसमध्ये मीटिंग होती. अनिकेत अरुणला त्याच्या तब्येतीबद्दल विचारपूस करतो. अरुण, "अ, मी ठीक आहे," असं बोलतो आणि कालच्या झालेल्या प्रकरणाबाबत अनिकेत अरुणची माफी मागतो. "अ, सॉरी हां अरुण, काल आयशा जे काही तुझ्यासोबत वागली त्याबद्दल रिअली सॉरी. ती कधीच अशी कोणाशी वागत नाही रे. पण काल काय तिला झालं होतं माहिती नाही. सॉरी हां." अनिकेतचं बोलणं ऐकून अरुण त्याला इट्स ओके यार, मला त्या गोष्टीचं नाही वाईट वाटलं. थोड्याच वेळात मीटिंगला सुरुवात होते.
बाकीचा स्टाफही असतो. अनिकेत अरुणला त्याच्या प्रोजेक्टचा आराखडा दाखवतो. पण अरुण आपल्याच विचारात असतो. त्याच्या मनात आयुष्याचाच विचार चालू असतो. ती माझ्यासोबत अशी काल का वागत होती? अनिकेत त्याला 2-3 वेळा हाक मारतो. पण अरुणचं लक्षच नसतं. अनिकेत अरुणला मोठ्याने हाक मारतो. "अरुण! अरे ए अरुण!" अरुण भानावर येतो. "अरे अरुण काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना?" अरुण "अ, हो, 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 हो. मी ठीक आहे. सॉरी यार, माझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळाच विचार चालू होता. बरं ते सोड, तू काय बोलत होतास?" असं अरुण अनिकेतला विचारतो. अनिकेत त्याला सांगतो की आपल्या हॉटेलचा आराखडा फायनल झालेला आहे. 2 दिवसातच कामाला सुरुवात करूया. त्यावर अरुण बोलतो, "ओके, दॅट्स गुड." अनिकेत आणि अरुण एकमेकांना हात मिळवून शुभेच्छा देतात. "गुड लक विथ युअर न्यू प्रोजेक्ट." प्रोजेक्ट सुरू होण्याच्या खुशीत अनिकेत अरुणला रात्री जेवणासाठी घरी बोलवतो. अरुण नकार देतो. अनिकेत अरुणला रिक्वेस्ट करू लागतो. "प्लीज अरुण, नाही नको बोलूस. बर्थडे पार्टीच्या दिवशीसुद्धा काही न खाता तू तसाच निघून गेलास. तेव्हा मी तुला अडवलं नाही. पण आज काही नाही नको म्हणूस हां." अनिकेतच्या आग्रहाखातीर अरुण तयार होतो. रात्री अरुण डिनरसाठी येतो. डिनर करताना ह्यांच्या गप्पा रमल्या होत्या. इतक्यात पूनम अरुणला त्याच्या बायकोबद्दल विचारते. हे ऐकल्यावर अरुणच्या चेहऱ्यावरचा रंग चढतो. अरुण या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो आणि विषय बदलतो. "आजच्या जेवणाचा मेनू खूपच छान आहे. कारण हे सगळं माझ्या आवडीचं आहे." पूनम बोलते, "व्हॉट अ कोइन्सिडन्स. ॲक्च्युली आयेशाच्या सुद्धा आवडीचं हेच जेवण आहे. हा सगळा मेनू आयेशाच्या सांगण्यावरूनच बनवला गेला. मी तर तिला विचारलं सुद्धा, 'अगं अरुण अंकलला आवडेल का हे सगळं?' ती म्हणाली, 'हो मम्मा, अरुण अंकलला नक्की आवडेल.' यावर अरुण बोलतो, 'अरे वा, आयेशाची आणि माझी आवड सारखीच आहे.' तेवढ्यात आयेशा बासुंदीचा बाऊल घेऊन अरुणच्या जवळ जाऊन हळू आवाजात बोलते, "तुझ्या आवडीच्या गोष्टी मी कशा काय विसरू शकते?" हे ऐकल्यावर अरुण एकदम शॉकमध्येच आयेशाकडे बघत बसतो. आयेशा आपल्या खुर्चीवर येऊन बसते. अरुणच्या मनात हजार प्रकारचे प्रश्न असतात. ही अशी का वागते आणि हिला माझ्याबद्दल एवढं कसं काय माहीत? अरुणला असं बघून पूनम आणि अनिकेत, "अरे अरुण जेव ना, थांबलास का? जेवण आवडलं नाही वाटतं तुला, हां?" असं बोलून अनिकेत त्याची मस्करी करू लागतो. अरुण बोलतो, "अरे नाही नाही, छान आहे जेवण." असं करत तिघेही गप्पा मारण्यात रमून जातात. आयेशा मात्र अरुणकडे बघून हसत असते. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने अरुण सगळ्यांना बाय करून निघून जातो. घरी आल्याच्या नंतर अरुण आपल्या बेडरूममध्ये झोपण्याचा प्रयत्न करत असतो. पण डोक्यात आयुष्याचाच विचार सुरू असल्याकारणाने त्याला झोप काही लागत नाही. थोड्या वेळाने अरुणला झोप लागताच मध्यरात्री त्याला अस्वस्थ वाटू लागतं. तो बेडवर इथून तिथे सारखा तळमळत असतो. झोपेतच त्याला डोळ्यासमोर एक आकृती दिसते आणि आजूबाजूला काळोख असतो. ती आकृती त्याला भुरकट दिसत असते. त्या आकृतीकडे बघून असं वाटत होतं जणू ती एका स्त्रीची आहे. ती तिचे दोन्ही हात पुढे करून अरुणला आपल्या जवळ बोलावत असते. "ये अरुण, ये ना, ये." असं म्हणत ती आकृती अरुणच्या समोर येऊन उभी राहते आणि तिचा तो विद्रूप चेहरा बघून अरुण घाबरून झोपेतूनच किंचाळून उठून बसतो. अरुण खूप घाबरलेला असतो. त्याचं अंग पूर्ण घामाने भिजलेलं असतं. तो पाणी पिण्यासाठी ग्लास उचलतो, पण ग्लासात पाणी नसतंच. तो घाबरलेल्या अवस्थेत किचनमध्ये धडपडत पाणी पिण्यासाठी जातो. पाणी पिऊन झाल्याच्या नंतर तो जाणार तितक्यात किचनची खिडकी जोरात उघडते आणि पाहतो तर खिडकीच्या बाहेर त्याला तीच विद्रूप चेहऱ्याची आकृती पुन्हा दिसते. ते बघून तो अजूनच घाबरतो आणि थरथरणाऱ्या अंगाने धावत तसाच आपल्या बेडरूममध्ये जातो. बेडरूमचं दार जोरात लावतो. त्याला कळतच नाही की हे सगळं काय होत आहे. घाबरलेल्या अवस्थेत तो तसाच बसून असतो आणि थोड्या वेळाने तो तिथेच जमिनीवर झोपतो. 2 दिवसानंतर कामाला सुरुवात होते. पण कामामध्ये काही ना काही अडथळे येतात. जसं की कर्मचाऱ्यांना इजा होणे, कोणीतरी असल्याचा भास होणे
मध्येच विचित्र रडण्याचा ओरडण्याचा आवाज येणे, या अशा गोष्टींमुळे तिथे एकही कर्मचारी टिकायचा नाही. असं वाटत होतं की त्या हवेलीत कोणाचा तरी जीव अडकलेला आहे आणि म्हणूनच हे सगळं घडतंय. अनिकेतला काहीच कळत नाही. तो अरुणला या सगळ्या प्रकरणाबाबत सांगतो. पण अरुण मात्र अनिकेतला उडवाउडवीची उत्तरं देतो. काही नाही रे, या कर्मचाऱ्यांना ना माज असतो माज. त्यांना पैसे जास्त हवे असतील, म्हणूनच या अशा गोष्टींची अफवा पसरवतायत. असं बोलून अरुण तो विषय टाळतो. पण अनिकेतला अरुणच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. अरुणच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की तो काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण अनिकेत त्या गोष्टींचा जास्त विचार करत बसत नाही. 1-2 दिवसानंतर पुन्हा कामाला सुरुवात होते. अनिकेतने नवीन कर्मचाऱ्यांना कामावर ठेवले होते. पण त्या कर्मचाऱ्यांनाही वाईट अनुभव येऊ लागले. अशाने इथे एकही कर्मचारी टिकत नव्हते. अशा अनुभवांमुळे हवेलीचं काम करायला कोणीच तयार होत नव्हतं. अनिकेतला कळत नव्हतं की काय करावं. अनिकेत अरुणशी ह्या बाबतीत बोलण्याचा निर्णय घेतो. पण गेल्या काही दिवसापासूनच अरुणच्या बोलण्यात वागण्यात खूप फरक जाणवत होता. अनिकेत अरुणला भेटायला जातो. घडलेल्या प्रकाराबाबत अनिकेत अरुणशी बोलतो. पण नेहमीप्रमाणे अरुण अनिकेतशी नीट बोलत नाही. उडवाउडवीची उत्तरं देतो. अशाने दोघांमध्ये खूप भांडण होतं आणि ह्या प्रोजेक्टचं काम तिथेच थांबतं. पण अनिकेत शांत बसणाऱ्यातला नव्हता. कारण अनिकेतने ह्या प्रोजेक्टसाठी अफाट पैसा लावला होता. शेवटी अनिकेत विचार करतो की या हवेलीचा भूतकाळ जाणून घ्यायचाच. एके दिवशी अनिकेत आजूबाजूच्या परिसरात जाऊन हवेलीबद्दल चौकशी करू लागतो. पण त्याच्या हाती काहीच लागत नाही. अनिकेत जायला निघणार इतक्यात एक म्हातारी बाई त्याला अडवते. ती अनिकेतला बोलते, तुला जर या हवेलीबद्दल माहिती हवी असेल तर तुला जयसिंगच सांगेल. अनिकेत बोलतो, हे जयसिंग मला कुठे भेटतील? ती म्हातारी बाई बोलते, तो आता आपल्या मुलीसोबत या शहराच्या बाहेर राहते. ती बाई अनिकेतला जयसिंगचा पत्ता देते. अनिकेत घरी येतो. अनिकेत पूनमशी ह्या बाबतीत बोलतो. दुसऱ्या दिवशी अनिकेत जयसिंगला भेटायला सांगितलेल्या पत्त्यावर जातो. अनिकेत पत्ता विचारत विचारत शेवटी जयसिंगपर्यंत पोहोचतो. अनिकेत दरवाजा खटखटवतो. दरवाजा उघडल्यानंतर समोर एक मुलगी उभी असते. तिला बघून अनिकेत कदाचित ही जयसिंगची मुलगी असावी असा अंदाज लावतो. अनिकेत तिला आपली ओळख सांगतो. नमस्कार, माझं नाव अनिकेत आहे आणि मी शिमल्यावरून आलो आहे. मला जयसिंग यांच्याशी हवेलीच्या संदर्भात महत्त्वाचं बोलायचं आहे. हे ऐकल्यानंतर जयसिंगच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती अनिकेतच्या नजरेला नजर न देता, आम्हाला त्या हवेलीबद्दल काहीच माहिती नाही, असं सांगून ती दरवाजा लावायला जाणार आहे इतक्यात अनिकेत हाताने दरवाजा अडवतो आणि जयसिंगच्या मुलीला खूप विनंती करू लागतो, प्लीज प्लीज मला त्या हवेलीबद्दल माहिती मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. अनिकेतच्या ह्या अशा विनवणीमुळे शेवटी जयसिंगची मुलगी जयसिंगची भेट घडवून देण्यास तयार होते. अनिकेत जयसिंगला भेटतो आणि हवेलीबद्दल विचारू लागतो. जयसिंग अनिकेतला तुला हवेलीबद्दल का जाणून घ्यायचं असं विचारतो. अनिकेत आपल्याबद्दलची सगळी माहिती जयसिंगला सांगतो. जसं की तो शिमल्याला का आला होता, कशासाठी आला होता वगैरे वगैरे. अनिकेतचं म्हणणं ऐकल्यानंतर जयसिंग थोडासा अस्वस्थ होतो. त्याला घाम फुटतो. त्याची ही अवस्था बघून अनिकेत त्याला विचारू लागतो, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला काय होतंय? अनिकेत त्यांना पाणी पिण्यास सांगतो. थोड्या वेळाने जयसिंग स्थिरावतो. अनिकेत त्याला विनंती करतो, प्लीज तुम्हाला जे काही माहिती असेल हवेलीबद्दल ते सगळं काही मला सांगा. मला हवेलीबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः माझ्या मुलीसाठी. अनिकेतच्या एवढ्या विनवणीमुळे शेवटी जयसिंग अनिकेतला हवेलीबद्दल असं काही सांगतो की ते ऐकल्यानंतर अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकते. अनिकेत शून्यात जातो. कसंबसं अनिकेत स्वतःला सावरतो आणि सरळ आपल्या घरी निघून येतो. पूनम अनिकेतला विचारते, काय झालं अनिकेत? तुला माहिती मिळाली का? अनिकेत फक्त इशाऱ्यातूनच बोलतो, पण मी तुला आत्ता काहीच सांगू शकत नाही असं बोलून तो निघून जातो. अनिकेत बेडरूममध्ये शांत बसलेला असतो. त्याच्या डोक्यात
त्याच गोष्टींचा विचार चालू असतो जे जयसिंगने त्याला सांगितलेलं असतं. इथे अरुण त्याच्या घरी प्रोजेक्ट बंद झाल्याच्या टेन्शनमध्ये ड्रिंक्स करत असतो. त्याने एवढी ड्रिंक्स घेतलेली असते की त्याला कुठल्याच बाबतीत शुद्ध नसते. थोड्या वेळाने अरुणच्या घरची लाईट फ्लिकर व्हायला सुरुवात होते. अरुण नशेच्याच धुंदीत स्वतःशीच बोलू लागतो. लाईट्सला काय झालं अं? असं बोलत बोलत तो मेन स्विच जवळ येतो आणि तेवढ्यात लाईट नॉर्मल होते. असं अरुण बरोबर 2 ते 3 वेळा होतं आणि शेवटी संपूर्ण घराची लाईट जाते. त्यामुळे अरुण जास्तच घाबरतो. या अशा प्रकारामुळे अरुणची तर आता नशाच उतरते. काळोखात धडपडत अरुण मेणबत्ती शोधायला टेबलाजवळ जाणार इतक्यात त्याच्या बाजूने कोणीतरी गेलेल्याचा त्याला भास होतो. हे अरुण. अरुण असं बाईच्या आवाजात अरुणला कोणीतरी हाक मारत असतं. अरुण ओरडतो, कोण आहे? कोण आहे तिकडे? हा, कोण आहे? थोड्या वेळाने पुन्हा अरुणच्या घरची लाईट फ्लिकर व्हायला सुरुवात होते. अरुण खूप घाबरतो आणि तेवढ्यात अरुण समोर जे दृश्य बघतो ते बघून तो स्तब्ध होतो. समोर सोफ्यावर त्याला आयशा बसलेली दिसते आणि ती अरुणकडे खूपच क्रीपी म्हणजेच विचित्र नजरेने बघत असते. अरुण घाबरत घाबरत आयशाला विचारतो, आयशा, तू 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 इथे काय करतेस आणि अशी काळोखात का बसली आहेस? आयशा त्याच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाही. ती सोफ्यावरून उठते आणि विचित्र हसत सरळ अरुणच्या समोर येऊन उभी राहते. ती अरुणकडे बघून फक्त विचित्र पद्धतीने हसत असते आणि थोड्याच वेळात ती एक विद्रूप रूप घेते. डोळे पांढरे पडलेले, चेहऱ्यावर शरीरावर सगळीकडे कट्स होते. शरीर पूर्ण रक्तबंबाळ होतं. तिचे हे भयानक रूप बघून अरुण खूप घाबरतो. तू 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 तर मेली होतीस ना? मग जिवंत कशी काय झालीस तू? तेवढ्यात ती विद्रूप स्त्री अरुणचा गळा दाबते. अरुण स्वतःला कसा बसा तिच्या तावडीतून सोडवतो आणि धडपडत घराच्या बाहेर पळत सुटतो. तो पळत पळत थेट हवेलीच्या जवळ येऊन पोहोचतो आणि तिथेच बेशुद्ध पडतो. इथे अनिकेतला झोप येत नसते म्हणून तो आयेशाच्या रूममध्ये जातो. पण आयेशा अनिकेतला रूममध्ये कुठेच दिसत नाही. तो पूनमला जाऊन सांगतो. दोघेही आयेशाचा शोध घेत असतात. पूनम टेन्शनमध्ये अनिकेतला सारखं सारखं विचारत असते, आयेशा कुठे गेली असेल? तिचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? अनिकेत पूनमला शांत करतो. तो आपल्या आयेशाला काहीही होणार नाही असं म्हणतो. तेवढ्यात अनिकेतला कळतं की आयेशा कुठे असेल. तो पूनमला घेऊन अरुणच्या घरी जातो. अरुणच्या घरी आल्यानंतर त्याने पाहिलं तर तिथे कोणीच नसतं. ना अरुण ना आयेशा. घरातल्या वस्तू इकडच्या तिकडे पसरलेल्या असतात. शेवटी अनिकेत पूनमला घेऊन हवेलीच्या दिशेने जातो आणि पोलिसांना फोन करतो. पूनमला काहीच कळत नसतं. ती अनिकेतला विचारत असते, आपण हवेलीमध्ये का जातोय? कारण आपल्याला आयेशाला शोधायचंय. यावर अनिकेत बोलतो, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. हवेलीत आल्यानंतर समोरचं दृश्य पाहून अनिकेत आणि पूनमला शॉक लागल्यासारखेच ते उभे राहतात. आयेशाने अरुणचा गळा दाबून त्याला हवेत लटकवलेलं होतं. अरुण तडफडत असतो. ती त्याला विचारत असते, बोल, का केलंस असं? का मारलंस मला? बोल ना, का केलंस तू असं? का मारलंस तू मला? मी तर तुझ्यावर प्रेम केलं होतं आणि त्या बदल्यात तू मला काय दिलास? आयेशाचा विद्रूप चेहरा बघून आणि तिचा बदललेला आवाज बघून पूनम घाबरून जोरात ओरडते, आयेशा! पूनम रडत रडत अनिकेतला विचारते आणि आयेशाला असं का झालं अशी ती का बोलते? तिला कोणी पजेस केलंय का असं बोलते. तेवढ्यात अनिकेत बोलतो, मीरा, मीरा आहे ती. पूनम बोलते, कोण मीरा आणि तिचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे? अनिकेत मीराला समजावतो, मीरा, मीरा सोड अरुणला, सोड. मीरा सोड अरुणला. मला माहिती आहे तुझ्या बाबतीत अरुणने खूपच वाईट केलंय.
आणि त्याची शिक्षा अरुणला मिळायलाच हवी. पण पण यात आयेशाची चूक काय आहे? तिने काय केलंय? तिला सोडून दे. अगं आयेशा तर तुझ्या मुलीप्रमाणे. प्लीज सोड ना तिला. मी तुला वचन देतो. अरुणला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मी देऊनच राहणार. इतक्यात पोलीस येतात आणि समोरचं दृश्य पाहून अचंबित होतात. मिस्टर अनिकेत, हे हे काय आहे? अनिकेत मीराला विनंती करतो. प्लीज मीरा, हे बघ हे पोलीसही आले आहेत. अरुणला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाल्याशिवाय नाही राहणार. थोड्या वेळाने हळूहळू मीरा शांत होते आणि अरुणला जमिनीवर जोरात आपटते. मीरा आयेशालाही मुक्त करते. आयेशा जमिनीवर बेशुद्ध पडते. पूनम आयेशाला सावरते. पोलीस अरुणला ताब्यात घेतात आणि त्याच्याकडून सत्य उलगडवून घेतात. अरुण कन्फेस करतो. माझी आणि मीराची पहिली भेट एका बिझनेस पार्टीमध्ये झाली होती. तेव्हा आमच्यामध्ये अगदी कॅज्युअल बोलणं होतं, हाय हॅलो वगैरे. पण नंतर नंतर बिझनेस संदर्भात आमची भेट वाढतच गेली आणि आमच्यात चांगली मैत्री बनली. पण मग आमचं कॅज्युअल भेटणं सुरू झालं. कधी कॅफेमध्ये भेटायचो तर कधी डिनरसाठी हॉटेलात सुद्धा जायचो. आमच्यात एवढी घट्ट मैत्री झाली की आम्हाला एकमेकांच्या बाबतीत आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू लागलो. मीराने मला सांगितलं होतं की तिला अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू करायचं होतं, कारण ती स्वतः अनाथ होती. मीरा लहान असताना तिचे आई बाबा अपघातातच मरण पावले आणि मीरा अनाथ झाली होती, कारण मीराला तिच्या आई वडिलांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. पण मीरा सामान्य मुलगी नव्हती. ती मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती. तिच्या वडिलांनी तिचा पूर्ण बिझनेस मीराच्या नावाने केला होता आणि एवढा मोठा कारोबार सांभाळण्यासाठी मीरा अजून लहान होती. म्हणूनच मीराच्या वडिलांचे खास मित्र सुनील यांनी मीराचा सांभाळ करण्याची जिम्मेदारी घेतली. ते मीराला आपल्या घरी घेऊन गेले. पण सुनील यांच्या पत्नीला ही गोष्ट आवडत नव्हती. त्या दोघांमध्ये मीरावरून रोज भांडणं व्हायची आणि मीराला हे अजिबात आवडलं नव्हतं. शेवटी सुनील मीराला त्रास देऊ नये म्हणून तो तिला एका अनाथ आश्रमात घेऊन गेले आणि तिथल्या लोकांना मीरा कोण आहे हे सांगितलं. मीराला तिथे कुठल्याच प्रकारचा त्रास होता कामा नये असं बजावून सांगितलं. ते मीराला बोलले, बेटा तुला आता असंच इथे राहायचंय आणि तू टेन्शन नको घेऊस. मी लवकरच तुला इथून घेऊन जाईन. सुनील मीराला आश्रमात तोपर्यंतच ठेवणार होते जोपर्यंत मीरा बिझनेस सांभाळण्याच्या काबिल बनेल. सुनील मीराला भेटायला आश्रमात यायचे. तशी मीरा हुशार, दयाळू, मेहनती आणि सर्वांना मदत करणारी मुलगी होती. मीराच्या ह्या स्वभावामुळे मीरावर सगळेच प्रेम करत होते. बघता बघता वर्ष उलटून गेली आणि मीरा बिझनेस सांभाळण्याच्या काबिल बनली. मीराची आणि आश्रमातून निघायची आता वेळ झाली होती. मीरा आश्रमातील लोकांना भेटून भावूक झाली, कारण तेही मीराचं एक कुटुंबच होतं. आश्रमातून निघताना मीराने मनात एक निश्चय घेतला होता की ती अनाथ मुलांसाठी आश्रम सुरू करणार. मीरा आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळू लागली आणि मीराने मेहनतीने बिझनेसमध्ये आपलं नावही कमावलं होतं. एक दिवस मीराने मला एका ठिकाणी भेटायला बोलवलं होतं, जिथे तिला अनाथ आश्रम सुरू करायचं होतं. आणि ते ठिकाण दुसरं तिसरं काही नसून ही तीच हवेली होती. मी ही हवेलीला बघून दंग राहिलो. एवढी मोठी हवेली मी स्वप्नातही पाहिली नव्हती. ही हवेली मीराच्या वडिलांनी तिच्या नावे केली होती. मीराने मला सांगितलं होतं की हवेली न तोडता तिला तिथे आश्रम सुरू करायचं होतं, कारण अनाथ मुलांना असं नको वाटायला की ते कुठल्या तरी आश्रमामध्ये राहत आहेत. बाकीच्या मुलांप्रमाणेच अनाथ मुलांवरही मीराला तितकंच प्रेम आणि तितकीच माया लावायची होती. मीराच्या अशा बोलण्यावरून आणि तिच्या सांगण्याच्या उत्सुकतेवरून समजत होतं की मीराला लहान मुलांची किती आवड आहे. तिच्या या निर्णयावर मी सुद्धा खुश होतो. बघता बघता दिवस उलटून गेले. आमच्या मैत्रीत जवळीकता वाढू लागली आणि मैत्री प्रेमात कधी बदलली हे कळलंच नाही. आम्ही लग्न केलं. आमचा सुखाचा संसार सुरू होता. पण आमच्या सुखी संसाराला माझीच काळी नजर लागली आणि जे करायला नको हवं होतं तेच करून बसलो. मला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला होता, रेस्टॉरंट बांधायचा. माझा एक प्रोजेक्ट पार्टनर होता, अजित वर्मा नाव होतं त्याचं. आम्हाला इन्व्हेस्टर्स भेटले होते. पण प्रॉब्लेम एका गोष्टीचा होता. आम्हाला रेस्टॉरंट बांधण्यासाठी हवी तशी जागा मिळत नव्हती आणि हवं तसं ठिकाणही मिळत नव्हतं. आम्ही खूप फिरलो, खूप जागा शोधल्या.
शेवटी विचार करून करून मला एक ठिकाण आवडलं आणि ते ठिकाण म्हणजे ही हवेली. हवेलीच्या व्यतिरिक्त मला माझ्या रेस्टॉरंटसाठी दुसरं ठिकाण योग्यच वाटत नव्हतं. या विषयावर मी मीराशी बोललो, पण मीराला ते आवडलं नाही. मीरा म्हणाली, "हे बघ अरुण, ही माझी हवेली आहे आणि मी माझी हवेली तुला रेस्टॉरंट बांधण्यासाठी अजिबात देणार नाही. हे बघ अरुण, ही माझी हवेली आहे आणि तुला रेस्टॉरंट बांधण्यासाठी मी ही अजिबात देणार नाही. हवं तर तू दुसरी जागा शोध. प्लीज मीरा, ट्राय टू अंडरस्टँड. अगं मी खूप ठिकाणी फिरलो, पण मला हवी तशी जागाच सापडत नाहीये. आपण हवं तर आश्रम दुसऱ्या ठिकाणी बांधूया ना." या गोष्टीवरून आमच्यात त्या दिवशी खूप मोठं भांडण झालं. मीरा काहीही केल्या ऐकायला तयारच नव्हती. इथे इन्व्हेस्टर्स प्रोजेक्ट सुरू होत नसल्याकारणाने माघार घेऊ लागले होते. अजितने पण प्रोजेक्ट सोडला होता आणि मला या गोष्टीचा प्रचंड राग आला होता. काहीही केल्या मला हा प्रोजेक्ट सुरूच करायचा होता, पण मीरामुळे हे शक्य नव्हतं. शेवटी म्हणतात ना, लालसेपोटी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. माझंही असंच काहीसं झालं होतं. मीराला संपवण्याचा विचार माझ्या मनात आला. एक दिवस जयसिंगकडून हवेलीचा एक कमरा साफ करून घेतला. जयसिंग या हवेलीचा राखणदार होता. मला रेस्टॉरंटसाठी जागा मिळाली आहे असं सांगून मी आमच्या हवेलीत आमच्या दोघांची डिनर डेट अरेंजमेंट केली होती. त्या दिवशी मी मीराची माफी मागितली. मीराचं माझ्यावर इतकं प्रेम होतं की तिने कसलाही विचार न करता मला माफ केलं. थोड्या वेळाने मी तिच्यासमोर रेस्टॉरंटच्या जागेची कागदपत्र ठेवली. तिने मला विचारलं की हे काय आहे. मी तिला म्हणालो की यू आर माय लकी चार्म. तुझ्याचमुळे तर हे सगळं शक्य झालंय. म्हणून मला असं वाटतं की की तू सुद्धा या रेस्टॉरंटची हकदार आहेस. म्हणून मला असं वाटतं की तू सुद्धा या रेस्टॉरंटची हकदार आहेस. मीरा या गोष्टीला तयार नव्हती. ती अरुणला नकार देत होती. अरे मला कशाला? माझ्याकडे तर सगळं आहे ऑलरेडी. ही सगळी तुझी मेहनत आहे. मी सुद्धा मीराला मनवू लागलो आणि शेवटी मीरा जागेच्या पेपरवर सह्या करायला तयार झाली. मी या गोष्टीचा फायदा घेतला आणि जागेच्या पेपरच्या मध्ये हवेलीची कागदपत्र ठेवली आणि मीराला फसवून तिच्या सह्या हवेलीच्या कागदपत्रावर घेऊन ती हवेली माझ्या नावे केली. मीरा माझ्या प्रेमात एवढी आंधळी झाली होती की तिने ते कागदपत्र वाचले देखील नाहीत. मी मीराला मिठीत घेऊन, आय लव्ह यू मीरा, पण सॉरी, मला माफ कर हं. मी असं केल्याने तू कदाचित मला माफ सुद्धा करणार नाही. हे असं बोलून मीरा काही बोलण्याच्या आतच मी टेबलावर ठेवलेल्या चाकूने मीराच्या पाठीत जोरात वार केला. मीरा ओरडली. तिला मी माझ्यापासून दूर ढकललं. बघितलंस मीरा, तू जर ऐकलं असतास तर मी हे असं केलं नसतं. मी चांगल्यापणे तुझ्याकडे ही हवेली मागत होतो, पण तू ती दिली नाहीस. शेवटी तुला फसवून ही हवेली मी माझ्या नावे केली. तुझ्या कागदपत्रांवर सही केलीस ना, ते हवेलीचे कागदपत्र होते. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या पाणवलेल्या डोळ्यात तिचा माझ्याबद्दलचा राग होता. तिचे शेवटचे शब्द मला आजही आठवतात. आय हेट यू अरुण. मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं आणि तू माझ्याशी असं वागलास. मी सोडणार नाही तुला. मीरा पुढे काही बोलणार इतक्यात मी रागाच्या भरात मीरावर तोपर्यंत सपासप वार करत राहील जोपर्यंत तिने शेवटचा श्वास सोडला नाही. मी भानावर आलो. मला कळतच नव्हतं की मी काय करू. पण जर हे बाहेर कळलं तर माझीच बदनामी होईल आणि मला अटक होईल. या विचाराने घाबरून मी मीराला हवेलीच्या मागच्या बाजूला जंगलात पुरलं आणि लोकांमध्ये अफवा पसरवली की मीराने मला धोका दिला आणि ती दुसऱ्याबरोबर पळून गेली. मीरा बिझनेस वुमन असल्याने या गोष्टीची खूप चर्चा झाली, पण जसजसा वेळ निघून गेला तसतसं लोकही विसरून गेले. त्यानंतर मग मी US ला शिफ्ट झालो. पण इतक्या वर्षांनी मीरा आयेशाच्या रूपात माझ्या समोर येईल असं मला वाटलं नव्हतं. पण मीराने आयेशाचा सहारा का घेतला? यावर अनिकेत बोलला, कारण ज्या दिवशी मीराचा मृत्यू झाला त्या दिवशी माझ्या आयेशाचा जन्म झाला. मी जयसिंगला भेटलो तेव्हा त्याने मला या हवेलीबद्दल सगळं काही सांगितलं. ते ऐकून मला सुद्धा धक्का बसला. यावर अरुण बोलतो, पण तू जयसिंगला कसा ओळखतो? अनिकेत बोलला, त्याने काय फरक पडणार आहे? ज्या दिवशी तू मीराला मारलंस तेव्हा जयसिंगने तुला पाहिलं होतं. जयसिंग पोलीस कंप्लेंट करायला जाणार तितक्यात तू जयसिंगला अडवलंस आणि त्यालाही धमकी दिलीस.
जर त्याने पोलिसांना ही गोष्ट सांगितली तर त्याच्याही मुलीचे हेच हाल होतील. त्याला तू पैसे दिलेस आणि तिथून कायमचे निघून जायला सांगितलंस. तो बिचारा आपल्या मुलीसाठी निघूनही गेला. अरुण रडत रडत सगळ्यांची माफी मागतो. सॉरी, सॉरी, मला माफ करा, मी चुकलो. पोलीस अरुणला घेऊन जातात. या गोष्टीला 1 वर्ष उलटून जातं. या 1 वर्षात अनिकेतने हवेलीला रिनोव्हेट करून तिथे मीराच्या नावाचं अनाथ आश्रम सुरू केला आणि दरवर्षी आयेशाच्या नावाने आश्रमाला डोनेशन देण्याचं ठरवलं. त्यानंतर आयेशाला सुद्धा अशा प्रकारचे स्वप्न येणं बंद होतात. खरंच, हव्यासापोटी माणूस कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नाही.